तुम्ही अख्ख्या मुंबईच्या पोलिसांना इथं आणा, पण आवाजासाठी नका आणो. हे जे पिंजरे आणलं ते पिंजरे तुम्ही पुढे चालवा, जे मंत्री इथं आले नाही. आणि पिंजऱ्याच्या पाठीमागे आम्ही सर्वजण चालू आणि मग अधिवेशन शिक्षकांच्या वतीने कंट्रोल रूमला फोन करा आणि पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये मंत्र्यांना इथं बोलवा. पण आम्हाला राज्यमंत्री सांगतील का? कोण पाहिजे? शिक्षण मंत्री दुसरी गोष्ट आपण सर्वांना सांगतो, आमचे नेते आदरणीय पवारसाहेब जे 85 वयाचे लढवय्ये नेते आहेत, त्यांनी निरोप दिलेला आहे. आज मार्ग मिळाला नाही तर उद्या मी स्वतः भुसे साहेबांची फोनवर संपर्क साधला आहे. ते आता त्यांच्याशी बोलत आहेत. ते आपल्या सर्वांना मार्गदर्शन काही होत नाही, काही होणार नाही या तऱ्हेने मला सामोरं जायचं. पण आता मैदान सोडायचं नाही. या भूमिकेवर तुम्ही सगळे ठाम आहेत का? किती जण ही आग जर उद्या पेटवायची, सभागृहात पेटवायची असेल तर रात्र वाहिन्याची असं संधी इथं काढावं लागेल. तुम्हाला रात्र वाहिन्याची संधी इथं काढावी लागेल. आणि ही रात्र जर तुम्ही आजची इथे काढली तर उद्या सभागृह पेटल्याशिवाय राहणार नाही. आपल्यासाठी एवढं शब्द देतो. उद्याच आपला निर्णय झाला पाहिजे. त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन. पण आता ज्या ताकदीने आहे ना त्या ताकदीने सहकार्य करा. मी हा जरूर विनंती आहे. बसा मला खाली बसायचं. ऐका, एक मिनिट ऐका. आपलं प्रेशर बांधवणं, आपलं प्रेशर खूप मोठं प्रेशर तयार झालेलं. सन्मान्य प्रशासनाने आम्हाला बोलवलं, आपली टीम त्यांच्यासोबत चर्चा केली. त्या चर्चेमधून त्यांनी सांगितलं की तुमचा मेसेज आम्ही सीएम कार्यालयापर्यंत पोहोचवला की एवढे लोक, एवढे शिक्षक पोहोचले की बसायला करावं. आता हा जो मेसेज असा गेला आहे की मैदान आपलं परत आहे, यांची व्यवस्था करा. यांच्यासाठी काय असेल ते मागण्या मंजूर करा. या आपल्या वतीने त्यांनी मागण्या त्या ठिकाणी मांडल्या. हे तुमच्या उपस्थितीचं यश आहे बांधवांनो. हे तुमच्या उपस्थितीचं यश आहे. कारण तुमची व्यवस्था करण्यासाठी सर्व प्रशासन हतबल झालं आहे. जे आमदार निवासमधील सर्व यंत्रणा हतबल झाली, त्याच पद्धतीने आता या आझाद मैदानातील यंत्रणा सुद्धा हतबल झाली आहे. आणि त्यामुळं लवकरच आता सीएम कार्यालयातून काहीतरी मेसेज येईल, चांगली बातमी येईल. त्याशिवाय आपल्याला ताट मारणं आणि ताट शेवटपर्यंत ताट मारणं इथे या मैदानात दिसून जायचंय. ते सहकार्य करा एवढी हात जोडून विनंती करते. पाठीमागच्या सर्व बांधवांना विनंती करते की भारच्या गेटमध्ये गेले तरी चालते, त्या गेटपर्यंत बसा. तर कोणी इथून बाहेर जाऊ नका. आज आणि उद्या आपल्याला हे मैदान दाखवायचं आहे. या 2 दिवसाच्या, या 2 दिवस इतिहासाच्या सुवर्ण अक्षरात लिहिण्यात असा इतिहास आपल्याला घडायचा आहे. एवढीच विनंती आपल्याला करते. वेळात हा एक साऊंड पाठीमागे येणार आहे. हा साऊंड पाठीमागे झाल्यानंतर तुमच्या सर्वांपर्यंत आवाज येईल अशी व्यवस्था आम्ही करते.
सर्वांना आपापल्या मायबापाची शपथ आहे. सर्वांना आपापल्या मायबापाची शपथ आहे. त्या चिमुकल्या लेकरांची शपथ आहे. तुम्ही सर्वांनी खाली बसून घ्या. सर्वांनी खाली बसून घ्या. आपल्याला आता जेवण नाही मिळत. इथं महिलांसाठी जागा सोडा. माझ्या शिक्षक